चंद्रपुरात प्रचाराला येण्यास काँग्रेस नेत्यांना धडकी. सुधीर मुनगंटीवारांचा आरोप. काँग्रेसच्या प्रचारासाठी गौतमी पाटील येणार असल्यावरून मुनगंटीवारांची खोचक फिरकी. काँग्रेसची अवस्था बिकट. नेते मैदानात उतरण्यास तयार नाहीत. भाजपचा हल्लाबोल. काँग्रेस जिंकली तर महानगरपालिकेचे प्रश्न गौतमी पाटील सोडवणार का? मुनगंटीवारांचा टोला. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजप नेते तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. चंद्रपुरात प्रचाराला येण्यासाठी काँग्रेसचे दिग्गज नेते तयार नसून त्यांना धडकी भरली आहे, असा आरोप मुनगंटीवार यांनी जाहीर सभेतून केला. काँग्रेस पक्षाची सध्याची अवस्था अत्यंत बिकट असून जनतेचा रोष पाहून काँग्रेसचे नेते चंद्रपूरमध्ये प्रचारासाठी येण्यास टाळाटाळ करत आहेत, असे मुनगंटीवार म्हणाले. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून प्रचारासाठी नृत्यांगना गौतमी पाटील यांना बोलावण्यात येत असल्याच्या चर्चेवरून त्यांनी खोचक शब्दात फिरकी घेतली. सभेत बोलताना मुनगंटीवार म्हणाले की काँग्रेसला आता विकास, प्रश्न आणि कामांबाबत बोलण्यास काहीच उरलेले नाही. त्यामुळेच प्रचारासाठी अशा पद्धतीचा आधार घ्यावा लागत आहे. काँग्रेस जर चुकून सत्तेत आली तर महानगरपालिकेतील पाणी, रस्ते, कचरा, आरोग्य यांसारखे प्रश्न सोडवण्यासाठी गौतमी पाटील यांनाच जुंपणार का, असा उपरोधिक सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपने चंद्रपूरच्या विकासासाठी ठोस कामे केली असून जनता विकासाच्या मुद्द्यांवरच मतदान करणार आहे. काँग्रेसचे केवळ आरोप आणि दिखाऊ प्रचार आता जनतेला भूलथाप देऊ शकणार नाहीत, असा ठाम विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे चंद्रपूरच्या राजकारणात पुन्हा एकदा वादंग निर्माण झाले आहे. चंद्रपुरात येऊन प्रचार करण्याची काँग्रेस नेत्यांची हिंमत नाही, म्हणून आता विकासावर नाही तर तमाशावर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सभेत बोलताना मुनगंटीवार म्हणाले, बदलवण्याचा प्रयत्न तुम्ही विचार करा. या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये जी विकास कार्य भारतीय जनता पार्टीने केली त्याची यादी वाचली ना तर माझा भाषणाचा वेळ वाढतो. मेडिकल कॉलेज आमच्या काळात झालं. 280 कोटीचं कॅन्सर हॉस्पिटल हे भारतीय जनता पार्टीने गरिबांच्या सेवेसाठी केलं. चंद्रपूरच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 263 कोटी टाटाकडून आणून तिथं आमचा विद्यार्थी हा भविष्यामध्ये कुठेही मागे पडता कामा नये याचं काम आम्ही सुरू केलं. लाडक्या बहिणींना 1500 दिले, पण त्यांच्या कन्या ज्या आमच्या भाच्या आहेत, रस्ते में तो हम उनके मामा लगते हैं. आम्ही विचार केला की त्यांच्यासाठी फुकट स्किल डेव्हलपमेंट 600 कोटीचं SNDT युनिव्हर्सिटी सुरू आहे. या देशाच्या भूगोलामध्ये आता आमची सैनिक शाळा ही देशातली सर्वात उत्तम आहे. बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर सुरू केलं. देहरादूनपेक्षा सुंदर वन अकादमी झाली, ज्याचा उपयोग कोविडमध्ये शेकडो पेशंटला या महाराष्ट्राच्या कितीतरी जिल्ह्यांमध्ये व्यवस्था नव्हत्या, पण आमचा एकमात्र जिल्हा होता जिथं राहण्याच्या उत्तम व्यवस्था होत्या. नवरा बायकोला कोविड असलं तरी दूर नाही जाना पडता था. एकाच उत्तम रूम मध्ये त्यांना राहण्याच्या व्यवस्था झाल्या आणि आमची वन अकादमी आता देशाच्या नकाशात आली. आम्ही राम सेतू तयार केला, जो या महाराष्ट्रामध्ये जेव्हा कोणी जातो तेव्हा त्याला कौतुक वाटतं, कारण इथं पाणी यायचं, रस्ता बंद व्हायचा. बाबूपेठमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ब्रिज केलं, किती वर्षाचं स्वप्न होतं. चंद्रपूरचं बस स्टेशन आम्ही उत्तम केलं, चंद्रपूरचं रेल्वे स्टेशन उत्तम केलं आणि त्याचं काम पुन्हा सुरू आहे. चंद्रपूरच्या पत्रकारांसाठी प्रेस क्लब केलं, श्रमिक पत्रकार भवनाचं बांधकाम चालू आहे. फिश मार्केट बांधायसाठी 6 कोटी मी दिले. बॉटनिकल गार्डन तयार केलं. प्रियदर्शनी नाट्यगृहाचं नूतनीकरण केलं. स्वर्गीय बाबा आमटे अभ्यासिका केलं. नाना नानी पार्क केलं. आता आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी 15 कोटीची ई लायब्ररी करतोय, त्यालाही मंजुरी दिली. टेंडर झालं, वर्क ऑर्डर झालं. कॅन्सर डिटेक्शन व्हावं म्हणून आपण 1.5 कोटीची गाडी घेतली, ज्या माध्यमातून सर्वायकल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर याचं निदान व्हावं. कारण आमच्या आई बहिणीला कितीदाही नमन केलं, सॅल्यूट केलं तरी कमी आहे. त्या आपल्या अंगावर आजार काढतात, पण त्यांच्या समोर त्यांचा स्वर्ग म्हणजे त्यांचा परिवार असतो, त्यांचा देव म्हणजे पती असतो आणि त्यांचं आयुष्य आपल्या कुटुंबासाठी जातं. आणि कधी कधी तिथंच मग
अंगावर आजार काढला जातो. आम्ही व्यवस्था केली, यापुढे आमच्या सर्व लाडक्या बहिणीचं डिटेक्शन होईल आणि पहिल्या स्टेजमध्ये जर मी तो कॅन्सर ओळखू शकलो तर कोई माई का लाल हा या बाबतीमध्ये काहीही त्यांना नुकसान पोचू देणार नाही. या ठिकाणी स्वतंत्र महिला रुग्णालय आपण करण्याचा निर्णय केला आहे आणि यासाठी आपल्या सर्वांना शिक्षकांनी शिकवलेला मंत्र हा लक्षात घेतला पाहिजे. छगन कमळ बघ, बबन कमळ बघ, गगन कमळ बघ. आणि काँग्रेस एवढी खोटी राजकीय पार्टी या आता जगात नाही आहे. इतकं खोटं बोलतात, काही करणार नाही आणि काही केलं तर कधी आम्ही अगोदर गुजरातचं उदाहरण द्यायचो. जेव्हा आमचं सरकार नव्हतं तेव्हा आम्ही भाषणात सांगायचो की आम्ही आमचं सरकार गुजरातमध्ये हे केलं. यांनाही सांगता येतं ना कोणी अडवलं की कर्नाटकमध्ये काय केलं, तेलंगणात काय केलं, हिमाचलमध्ये काय केलं, काही सांगता येत नाही. फक्त जुने काहीतरी जोक मारतात, काहीतरी गोष्टी काढतात. याचा पैजामा काप, त्याचा पैजामा काप, महानगरपालिका चपराशी आहे, रामकथा होऊ नये, असं हे जे काँग्रेसी रावण भक्ताच्या मनात आलं आहे त्याला एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे 15 तारखेला कमळ चिन्हाची बटन दाबायची, चारही उमेदवार निवडून द्यायचे. आणि मी पुन्हा एकदा सांगतोय की आमचा राहुल पावडे, आमच्या सविताताई अतिशय कुशलपणे काम करतात. प्रशांत, क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।